पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या अचूक अपडेट्ससाठी मराठी जंक्शनला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तसेच त्या शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता. तसेच दर 4 महिन्यांनी या योजनेचा हप्ता राज्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतो. म्हणजेच पीएम किसानचा 20वा हप्ता हा जुलै महिन्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनुसार समोर येत आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार हा सुद्धा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांनी कमेंट करून विचारलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे साधारणतः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. तसेच नमोचा 6वा हप्ता मार्चमध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे 7वा हप्ता देखील पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासोबतच म्हणजे जुलै 2025 मध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ असा की यावेळी तुम्हाला दोन्ही योजनांचे पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे एकूण 4000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हे हप्ते जमा होण्यासाठी तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे का, तसेच बँक खाते आधारशी लिंक आहे का हे नक्की तपासून घ्या. अन्यथा तुम्हाला या दोन्ही योजनांचे हप्ते जे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टींची नक्की तपासणी करा. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये फेसबुकवरती ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही जर मराठी जंक्शन या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती प्रेस करून ठेवा. यामुळे तुम्हाला सरकारचे असेच प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील. त्यामुळे लगेच या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तर चला शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.